नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा गणिताचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये शिकणार आहोत ऑड आणि इवन नंबर म्हणजे सम आणि विषम संख्या अगदी सोप्या पद्धतीने. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे पुढे कधी तुम्हाला ऑड आणि इवन नंबर विचारल्यावर कधी अडचण नको यायला. चला करूया व्हिडिओला सुरुवात. आता इथे पहा, इथे माझ्याकडे 6 आईस्क्रीम्स आहेत. आता हे मला 6 आईस्क्रीम 2 मुलांना समान वाटायचे आहेत. त्यासाठी मी 2 ह्या प्लेट घेते आणि दोघांना समान वाटते. बघूयात बरं कसं वाटायचं. 1 2 3 4 5 आणि 6. दोघांपैकी प्रत्येकाला किती आले? एकाला 3 आले आणि दुसऱ्यालाही 3 आलेत, म्हणून 2 समान भाग झालेत. म्हणून 3 बरोबर 3. 3 अधिक 3 किती होतात? 6. म्हणजे ज्या संख्यांचे 2 समान भाग करता येतात त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतात, म्हणजे इवन नंबर. इन शॉर्ट, इवन नंबर्स मीन यू कॅन मेक सेम इक्वल टू पार्ट्स. आता एखाद्या संख्येचे 2 समान भाग कसे करायचे यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा किंवा चॅनलला डायरेक्ट भेट द्या. तिथे हा व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहे. आता इथे पहा, इथे 10 ही संख्या आहे. 10 नंबर आहे इथे. तर याचे मला 2 समान भाग करायचे आहेत. बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 भागात समान वाटणी केल्यानंतर 10चे 2 भाग केल्यानंतर एका भागात 5 आले, दुसऱ्या भागात 5 आले, म्हणून ही समसंख्या आहे. इथे मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. समसंख्या कशी ओळखायची किंवा इवन नंबर कसा ओळखायचा ते. जर एखाद्या संख्येचा शेवटचा अंक किंवा लास्ट डिजिट जर 0 2 4 6 8 असेल तर ती संख्या डोळे झाकून समसंख्या किंवा इवन नंबर सांगायची. त्यासाठी हे पुढचे नंबर्स बघा तुम्ही. संख्या आहेत 6 म्हणजे 6, 8 म्हणजे 8, 12 म्हणजे 12. वरती दिलेल्या संख्यांपैकी जर याचं शेवटचं डिजिट हे असेल 0 2 4 6 8 तर ह्या सर्व संख्या इवन नंबर किंवा समसंख्या आहेत. म्हणून या सर्व संख्या समसंख्या किंवा इवन नंबर्स आहेत. आता ह्या पुढच्या संख्या बघा आणि यांचे शेवटचे डिजिट किंवा शेवटचे नंबर अंक बघा. हे इथे आला आहे 24ला 4 शेवटचं डिजिट, इथे आहे 6, इथे आहे 8 आणि इथे आहे 0. म्हणून या सर्व संख्या समसंख्या किंवा इवन नंबर्स आहेत. आता विषम संख्या किंवा ऑड नंबरकडे जाऊया आपण. ऑड नंबर इट इज नॉट मेक 2 इक्वल पार्ट, म्हणजे ऑड नंबर्समध्ये 2 सारखे भाग तयार होत नाहीत. बघूया. अंक आहे 5. 5 या संख्येचे 2 समान भाग पाडायचा प्रयत्न करूया. 5 काढूया, 2 समान भाग करूया. 1 2 3 4 आणि 5. एका बाजूला 3 आले आणि एका बाजूला 2, म्हणजे ही समसंख्या नाही, म्हणून ही विषम संख्या आहे. म्हणजे 5 इज अ ऑड नंबर. आता आपण 7 लॉलीपॉप घेऊया आणि त्याचे समान भाग करूया अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 आणि इकडे 7. इकडे 4 आले आणि इकडच्या भागात 3च आले. 2 समान भाग झाले का? नाही. म्हणून ही संख्या 7 ही संख्या विषम संख्या म्हणजे ऑड नंबर आहे. 7 इज अ ऑड नंबर. अगदी थोडक्यात समसंख्या म्हणजे इवन नंबर आणि विषम संख्या म्हणजे ऑड नंबर याच्यातला फरक बघूया. इवन नंबर इट कॅन मेक 2 इक्वल पार्ट्स.
Odd number, it can't make two equal parts. Even numbers, large digits are 0, 2, 4, 6, 8. Odd numbers, no specific digits at the end. मराठीत बघा, समसंख्यांचे आपण 2 भाग करू शकतो, विषम संख्येचे 2 भाग करू शकत नाही. आणि समसंख्येचे शेवटचे अंक 0, 2, 4, 6, 8 असतात, तर विषम संख्येचे कुठलेही शेवटचे अंक नसतात. Even number can divided by 2. Odd number cannot divided by 2. समसंख्येला 2ने पूर्ण भाग जातो, विषम संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही.